नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंचूर नगरीमध्ये श्री जगन्नाथ यात्रा महोत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन येवला आणि हरे कृष्ण भक्तवृंद विंचूर यांच्या संयुक्त विद्यमानं या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हरे कृष्ण 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 हरे हरे या महामंत्राचा गजर आणि टाळ मृदुंगांच्या भक्तिमय नादानं संपूर्ण विंचूर नगरी दुमदुमून गेली होती. दुपारी 2:30 वाजता भगवान जगन्नाथांच्या दिव्य महाआरतीनं या सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी 3 वाजता टाळांच्या तालावर आणि भक्तांच्या जयघोषामध्ये मुख्य रथयात्रेला मोठ्या प्रमाणात थाटामाटात प्रारंभ झाला. भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा मैया यांच्या मनमोहक मूर्तींनी सजलेला हा दिव्य रथ विंचूरच्या प्रमुख मार्गांवरून फिरवण्यात आला. बजरंग गल्ली या ठिकाणी सुरू झालेली ही रथयात्रा खाडे गल्ली, निलेश गायकवाड वेस, आंबेडकर वेस आणि 3 पाटीमार्गे जात राम मंदिर या ठिकाणी संपन्न झाली. संपूर्ण मार्गावर भाविकांनी रथावर पुष्पवृष्टी करत दर्शन घेतलं आणि रथाची दोरी ओढून पुण्यपत्रात पाडून घेतलं. सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान राम मंदिर आणि शनी मंदिर परिसरात हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. रथावर आरूढ असलेल्या भगवान जगन्नाथांचं दर्शन घेतल्यास जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते या श्रद्धेनं हजारो आबालवृद्धांनी या रथयात्रेला मध्ये सहभाग घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी इस्कॉन येवला, हरे कृष्ण भक्तवृंद आणि विंचूर ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. विंचूरमध्ये इस्कॉन आणि हरे कृष्ण भक्तवृंदांच्या वतीनं श्री जगन्नाथ रथयात्रा हा महोत्सव संपूर्ण झाला. महाआरतीनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर.